आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात। उदयनराजे भोसले यांचं रायगडमध्ये आगमन झाल्यानंतर शिवप्रेमींनी उदयनराजेंचं जल्लोषामध्ये स्वागत केलंय। महाडमधील शिवाजी चौकात उदयनराजेंची शिवप्रतिमेस अभिवादन केलं। शनिवारी किल्ले रायगडावर उदयनराजे कोणता संदेश देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलेलं आहे। महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नये असा संदेश त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलाय। सांगलीच्या जतपर्यंत टेंभू म्हैसाळ योजनेचं पाणी आधीच पोहोचल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। तसंच मी कर्नाटकात जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट देखील केलंय। महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये हा बोम्मईंचा फतवा म्हणजे त्यांची मुजोरी असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। बोम्मई घटनेला आव्हान देत असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर द्यावं, अन्यथा आम्ही बेळगावात जाऊ असं ते म्हटले। मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला। संजय राऊत काय स्वातंत्र्य लढ्यात 3 महिने आत जाऊन आले आहेत का? त्यांनी आता आराम करावा असा सल्ला शंभूराज देसाई यांनी राऊतांना दिलाय। पाणी द्या नाहीतर कर्नाटकात जातो हा जतमधल्या औंधी ग्रामस्थांचा अल्टिमेटम शनिवारी संपतोय। तोपर्यंत पाणी देण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास गावागावात कर्नाटकमध्ये जाण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। 42 गावं कर्नाटकमध्ये घेऊन जाण्याचा ठराव घेऊन बोम्मई यांची भेट घेणार असल्याचं पाणी संघर्ष कृती समितीनं सांगितलंय। दिल्लीच्या तख्तातून महाराष्ट्राची मान झुकवण्याचं काम सुरू केलं जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। या विरोधात महाराष्ट्रानं मान न झुकवता संघटित होऊन लढलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय। कर्नाटक सीमावादावर भाजपला फक्त राजकारण करायचं असंच दिसतंय। कदाचित म्हणूनच कर्नाटकला निघालेल्या चंद्रकांत पाटलांना तिकडून पत्र लिहून विरोध होतोय असा टोला अरविंद सावंत यांनी लगावलाय। बेळगाव हा सीमावाद आहे। तिथल्या मराठी माणसाला आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाला महाराष्ट्रात यायचंय आणि बेळगावातील मराठी माणसामागे सरकार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। 40 आमदार आणि 12 खासदारांच्या डोक्यावर कायम गद्दारीचा शिक्का राहणार आहे। दिवार चित्रपटात तसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर मेरा बाप चोर आहे असं लिहिलं, तसंच आता या आमदारांच्या डोक्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय अशी टीका संजय राऊत यांनी केली। कोणी कितीही म्हणत असलं की आम्ही खोके घेतले तरी किती शून्य देहे घेतले हे देखील माहिती नाही असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय। चिपळूण नगर परिषद आणि शहरातील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर बोलताना सामंत यांनी हे वक्तव्य केलंय। चंद्रकांत खैरेंनी खोक्यांवरून केलेल्या आरोपांना मंत्री संदीपान भुमरेंनी प्रत्युत्तर दिलंय। खैरेंना 50 खोके 5 खोके एवढंच बोलता येतं। खैरे निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल असा खोचक टोला देखील भुमरेंनी चंद्रकांत खैरेंना लगावलाय। शिंदेच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांची संजय राऊतांवर टीका करताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। आम्ही गद्दारी नाही उठाव केला असं म्हणत संजय गायकवाडांनी संजय राऊतांना शिवीगाळ केली। ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांनी बाबासाहेब पुरंदरेच्या लेखनाबद्दल गौरवोद्गार काढण्याच्या चर्चा होत्या। मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण जयसिंगराव पवार यांनी दिले। शिंदे सरकारनं मविया सरकारची श्वेतपत्रिका काढली तरी त्यांना काहीही मिळणार नाही। आपलं पाप लपवण्यासाठी अशी कृत्य केली जात असल्याची टीका नाना पटोले यांनी केली। सरकार बदलल्यावर आपल्या पक्षातील नेत्यांना क्लीन चिट दिली जात असल्याचं देखील ते म्हणाले। सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत राज ठाकरेंनी जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे। जिल्ह्यातील बैठकीदरम्यान ढिसाळ नियोजन असल्याने राज ठाकरे नाराज झाले होते। गोंदियामध्ये ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली। जयस्तंभ चौक ते भीम ग्राउंड पर्यंत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेमध्ये केला। राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हटले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादरच्या चैत्यभूमीची पाहणी केली। 6 डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी इथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला। महापरिनिर्वाण दिनी 50,000 अनुयायांची चैत्यभूमीजवळ राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महापालिकेकडून बिस्किटं आणि पाणी वाटप केलं जाणार आहे। विविध संस्थांकडून जेवण वाटप देखील होणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे। अंबरनाथ रेल्वे रुळालगत साठलेल्या कचऱ्याला अज्ञातांना आग लागली। अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले। दरम्यान कचरा पेटवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। पनवेल खांदा कॉलनीमधील आदिवासी वसतिगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर याची दखल घेत शासनानं या वसतिगृहाचं नूतनीकरण केलेलं आहे।
डोंबिवली पूर्वेतील इंदिरानगर वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना अश्रुधारा नळकांड्यांचं मॉक ड्रिल करण्यात येणार असल्याची कल्पना नसल्यानं धुरामुळे नागरिकांची पळापळ झाली। नागरिकांनी याबाबत रामनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली असता मॉक ड्रिल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं महिलेनं नवजात बाळासह अँब्युलन्समध्ये येऊन सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज भरला। बीडच्या परळीमध्ये या महिला उमेदवारानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याच्या खापरदरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी तृतीयपंथी करीना आडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। करीना ह्या जिल्ह्यातील सरपंच पदाच्या एकमेव तृतीयपंथी उमेदवार ठरल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 968 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे। यंदा लांबलेल्या पावसामुळे बदलापूर जवळील MIDCच्या 12वी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे पुढील वर्षीच्या 15 जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांना कोणत्याही पाणी कपातीला सामोरं जावं लागणार नसल्याचं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। नीट परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला 2 वेगवेगळे गुण असलेली गुणपत्रिका समोर आल्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये चाललंय काय असा प्रश्न पडतोय। या प्रकरणी विद्यार्थ्यांना न्यायालयामध्ये धाव घेतली आहे आणि यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं चौकशीचे आदेश दिले। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तत्काळ पदमुक्त करा अशी मागणी सर्वपक्षीय संघटनांनी एकत्रित येत केली आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत राज्यपालांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। जळगावातील वरणगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा येत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधितांवर कारवाईची मागणी होतीये। ऐन रब्बी हंगामामध्ये उस्मानाबादेत महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात येत आहेत। कृषी पंपाच्या विद्युत देयकाची किती आकारणी आहे आणि ती कोणाकडे जमा करायची याबाबत कोणतीही माहिती न देता ही कारवाई होतीये। त्या विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। वाशिमच्या भापूर गावातील वीज पुरवठा गेल्या 10 दिवसांपासून खंडित असल्यानं ग्रामस्थांना पाणी देखील मिळत नाहीये। महावितरणाकडे वारंवार विजेची मागणी करून देखील पुरवठा सुरळीत न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। बुलढाण्यात गोवरचा धोका वाढला असून एकाच दिवसात गोवरची रुग्णसंख्या दुप्पट झाल्याचं समोर आलंय। बुलढाण्यात सध्या 7 मुलांना गोवरची लागण झाली असून आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळालं। कल्याण स्टेशन परिसरात आता बसेसना नो एंट्री असणार आहे। 5 डिसेंबरपासून पुढील 4 महिने हे बदल लागू असणार असल्याची माहिती KDMC आयुक्तांनी दिलेली आहे। स्टेशन परिसरामध्ये सॅटिस प्रकल्प होत असल्यानं हा बदल करण्यात आलाय। रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला विजेचा झटका लागल्याची घटना यवतमाळच्या दिग्रसमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये घडलेली आहे। या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला पुढील उपचारांसाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या भूसंपादनात फसवणूक झाल्याचा आरोप करत तलासरीतल्या बोबापाडातील शेतकऱ्यांनी कुटुंबासह इच्छामरणाचा अर्ज केला होता। न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आलेली आहे। पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या फेस्टिवलनं शतकी वाटचाल करावी अशा शुभेच्छा राज्यपाल कोश्यारींनी यावेळी दिल्या। कल्याणमध्ये RTOनं शेअर रिक्षासाठी दरपत्रक जाहीर केलेलं आहे। तसंच त्यावर हरकती घेण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। प्रवाशांकडून या निर्णयाचं स्वागत तर रिक्षा चालक याला विरोध करण्याची शक्यता आहे। विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीनं वाशिम इथं निदर्शनं करण्यात आलेली आहेत। यावेळी विविध मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडमध्ये वस्तू आणि सेवा कर अधिकारी संघटनेचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। राज्यकर विभागाची पुनर्रचना करावी, ग्रेड पे मध्ये वाढ करावी या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्यानं स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे। अकोल्यातील ICICI लोबाट पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत याचा जाब विचारण्यात आला। भिवंडीमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईविरोधात RPI सेक्युलरनं तहसीलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला। गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल यंत्रणा कामाला लागली असून विस्थापित होणाऱ्या जनतेमध्ये संताप आहे। महावितरणचा मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी करत जळगावमध्ये महिलांनी संताप व्यक्त केलाय। वीज ग्राहकांच्या घरामध्ये अनधिकृतपणे शिरण्याबाबत महावितरणनं लेखी खुलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे।
नाशिकच्या आश्रमातील अल्पवयीन आदिवासी मुलींवर झालेल्या अत्याचाराचा आदिवासी आदिम सेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला। यावेळी नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चाकडून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली। अहमदनगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेलाय। मात्र महामार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासन डोळेझाक करत असल्यानं विविध संघटनांच्या वतीनं राहुरीमध्ये उद्या लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे। आंबेगावमधील भीमाशंकर साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे परिसरातील चिंचगई वस्ती रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते। त्यामुळे गावकऱ्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरून ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून आंदोलन केलं। पिंपरी चिंचवडमध्ये भर चौकामध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे। अज्ञातांनी जुन्या वैमनस्यातून प्रतिस्पर्धी टोळीतील विशाल गायकवाड याची हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। कौटुंबिक वादातून स्वतःच्या पतीचं अपहरण करून मारहाण करणाऱ्या पत्नीसह 4 जणांना नांदेड पोलिसांनी अटक केली आहे। शहरातील मयूर विहार कॉलनी येथील प्रकाश श्रीरामे यांचा पत्नीसोबत कौटुंबिक वाद होता। पीडित पतीच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी ही कारवाई केली। तहसीलदारांनी जप्त केलेली अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं वाळू माफियांनी अंगरक्षकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 7 वाळू माफिया विरोधात गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। श्रीरामपूरमधील लव्ह जिहाद प्रकरणातील मुलीला पळवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हिंदू असल्याचं भासवून त्या तरुणानं मुलीला पळवलं होतं। 20 दिवसांनंतर तरुण पोलिसांच्या ताब्यात आलाय। अमन शेख असं या तरुणाचं नाव आहे। नांदेडमधील मुखेडच्या माजी नगराध्यक्ष बाबूराव देबडवार यांच्यावर माजी सैनिकानं प्राणघातक हल्ला केलाय। बांधकाम अडवल्याच्या रागातून देबडवार यांच्यावर तीक्ष्ण हत्यारानं हल्ला करण्यात आला। या प्रकरणी मुखेड पोलिसांनी आरोपी माजी सैनिकाला अटक केली आहे। नांदेड शहरातील देगलूर नाका भागात क्षुल्लक कारणावरून एका युवकाचा खून करण्यात आला। यात ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी शेख सोहेलसह अन्य एकाला अटक केली आहे। बीड जिल्हा कारागृहात वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यानं वीज चोरी केल्याचं समोर आलंय। निवासस्थानात स्वतंत्र विद्युत मीटर असून देखील या अधिकाऱ्यानं गेल्या 3 वर्षांपासून तुरुंगाच्या मीटरमधून वीज चोरी केली। त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी कारागृह महानिरीक्षकांकडे करण्यात आली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे 18 कोटींच्या जीएसटी घोटाळ्याचा शोध घेत असलेल्या औरंगाबाद विभागाच्या अधिकाऱ्यांना घबाड सापडलेला आहे। मुंबईतील डोंगरी आणि मशीद बंदरपर्यंतचे धागेदोरे शोधत 500 कोटींच्या जीएसटी चुकवेगिरीचा घोटाळा उघडकीस आलाय। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। धुळ्याच्या मेहरगावमध्ये आईनं सुपारी देत आपल्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलगा दारू पिण्यासाठी पैसे मागून त्रास देत असल्यानं आईनं त्याच्या हत्येची सुपारी दिली। या प्रकरणी मृताच्या आईसह दोघांना अटक करण्यात आली आहे। बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर परळी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। परळीच्या दाबीतांडा, इंदपवाडी आणि जिरेवाडीमधील गावठी हातभट्टीवर धाड टाकून दारू बनवण्यासाठीचं साहित्य नष्ट करण्यात आले। राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे यांना सेबीनं दणका दिलाय। खर्डीतील सीताराम साखर कारखान्याच्या शेअर्ससाठी गोळा केलेले 41 कोटी रुपये ठेवीदारांना परत करण्याचे आदेश सेबीनं दिलेले आहेत। काळेंनी ही रक्कम परत न दिल्यास कल्याण काळे यांच्यासह तत्कालीन 12 संचालकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील शालेय पोषण आहारात पुरवल्या जाणाऱ्या खिचडीमध्ये काचा आणि प्लास्टिकचे तुकडे आणि अळ्या आढळून आल्या होत्या आणि या संस्थेच्या वारंवार येणाऱ्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने संबंधित संस्थेला 3 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिलेत। उल्हासनगर जवळील म्हारळ गावामध्ये अज्ञातानं 5 दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे। या आगीत सीसीटीव्हीचा DCR जाळण्यात आलाय। त्यामुळे पोलिसांना तपास करणं आता आव्हानात्मक आहे। खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उमरे गावाजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं कंटेनर खोल दरीमध्ये पडल्याची घटना घडली आहे। या कंटेनरमध्ये चालक आणि क्लीनर अडकल्यानं स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीनं दोघांना बाहेर काढण्यात आलं। जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघातात एक अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। भरधाव वेगानं नांदुराकडून मलकापूरकडे जाणाऱ्या कंटेनरनं दुचाकीला जबर धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय। इतर बातम्या पाहणार आहोत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक। लगेचच परत येतोय, बघत रहा न्यूज 18 लोकमत। या देखील यावेळी उपस्थित होत्या। व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित पाहुण्यांमध्ये ॲपलचे सीईओ टिम कुक, वोग एडिटर इन चीफ ॲना विंटूर, अकादमी पुरस्कार विजेता एरियाना डिबोस आणि केविन मॅककार्थी आणि सेन सुसान कॉलिन्स यांचा देखील समावेश होता।
स्टेट डिनर आधी झालेल्या स्वागत समारंभात मॅक्रॉन आणि बायडन यांनी दीर्घ मैत्रीपूर्व संबंध कायम राखण्याचं आश्वासन दिलं। व्हाईट हाऊसमध्ये सप्टेंबर 2019 पासून कोरोनामुळे स्टेट डिनरचं आयोजन करण्यात आलं नव्हतं, पण व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा एकदा या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। स्टेट डिनर हा एक उच्च राजनैतिक सन्मान मानला जातो, जो अमेरिकेकडून केवळ जवळच्या मित्र राष्ट्रांसाठी आयोजित केला जातो। फ्रान्स हा अमेरिकेचा सर्वात जुना मित्र देश आहे। सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी गुरुवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं कॅपिटलमध्ये स्वागत केलं। दोघांनी एकमेकांचं नेतृत्व, आपापल्या देशांच्या भागीदारीचं महत्त्व आणि रशियाने युद्ध सुरू केल्यानंतर युक्रेनला मदत करण्याची भूमिका यावर एकमत असल्याचा पुनरुच्चार केला। आम्ही सर्व देशांच्या अधिक समृद्धी, जागतिक सुरक्षा, लोकशाहीचं आणि पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी एकत्र काम करत राहण्यास उत्सुक आहोत। आम्हाला खूप चांगलं काम करायचं असल्याचं देखील पेलोसी म्हणाल्या। त्याआधी मॅक्रॉन यांनी सकाळी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची परराष्ट्र मंत्रालयात जाऊन भेट घेतली। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन विरुद्धचं युद्ध संपवण्याची तयारी दाखवली, तर पुतीन यांच्याशी बोलण्यासाठी आम्ही तयार आहोत असं विधान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केलं। अजून तरी त्यांनी तशी तयारी दाखवलेली नाहीये। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये बायडन बोलत होते। फ्रान्स आणि नाटो सहयोगी देशांशी सल्लामसलत करून पुतीन यांच्यासोबत बोलण्यास तयार असल्याचं बायडन म्हणाले। पुतीन युक्रेनचा पराभव करू शकणार नाहीत असं ठाम मत यावेळी बायडन यांनी व्यक्त केलं। स्पेनच्या संरक्षण मंत्रालयात पोस्टल पॅकेजमध्ये लपवून ठेवलेली स्फोटकं उपकरणं सापडल्याचं स्पेनच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं। हवाई तळावरील या भागामध्ये उपग्रह केंद्र आणि युक्रेनला पाठवलेले ग्रेनेड बनवण्याचा कारखाना आहे। माद्रिदमधील युक्रेनियन दूतावासात अशाच प्रकारचा पॅकेजचा स्फोट झाल्याच्या एका दिवसानंतर ही बाब समोर आलेली आहे। 24 नोव्हेंबरला स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांना नियमित पोस्टाने स्फोटक यंत्र पाठवण्यात आले होते, परंतु बॉम्ब पथकाच्या तज्ज्ञांनी ही स्फोटकं निकामी केली होती। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पोस्टाने पाठवण्यात आलेली स्फोटक उपकरणांची संख्या ही आता 5 झाली आहे। हे पॅकेज युक्रेन दूतावासाकडे पाठवले गेले आणि राजदूताला उद्देशून ते हाताळत असताना आग लागल्यानं एक कर्मचारी यामध्ये किरकोळ जखमी देखील झाला। स्पेनचे राष्ट्रीय न्यायालय दहशतवादी कृत्य म्हणून या संघटनेची चौकशी करत असून युक्रेनच्या दूतावासाला अतिरिक्त सुरक्षा सोपवण्यात आलेली आहे। प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स बोस्टनच्या महापौर मिशेल वू आणि पर्यावरण, ऊर्जा आणि ओपन स्पेसचे प्रमुख रेव मारियाना व्हाईट हेमंड यांच्यासह बोस्टनमधील पियर्स पार्कच्या बाजूने बंदराच्या परिसरात फिरले। बोस्टनच्या उत्तरेकडील ना नफा संस्था 16 ते 24 वयोगटातील तरुण आणि पुरुष तसंच स्त्रिया यांना सामोरं जावं लागलेल्या तुरुंगवास, दारिद्र्य, बेरोजगारी, पदार्थांचा दुरुपयोग, गर्भधारण ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। रत्नागिरीमध्ये कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि ग्रामीण यांच्या वतीनं सध्या कुणबी जोडो अभियान सुरू आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागलेल्या कुणबी बांधवांना एकत्र करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 247व्या जयंतीचं औचित्य साधत 3 पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहणाची पहिने नवरा नवरी सुळका सर केली। गिर्यारोहकांनी सुळक्यावर ध्वज फडकावत महाराजा होळकरांना वंदन केलंय। कासवांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळास गावची मुख्य वनरक्षकांनी पाहणी केली। या गावाला भारतातील पहिलं प्रस्तावित राखीव क्षेत्र घोषित करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देखील देण्यात आलाय। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 13वा खासदार सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होत आहे। या महोत्सवाच्या उद्घाटनाला अभिनेता नाना पाटेकर, नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। माळशिरस तालुक्यातील पिलीव गावामधील कारंडे कुटुंबानं आपल्या मुलीच्या लग्नाचं वऱ्हाड बैलगाडीतून सांगलीमध्ये नेलं। जुन्या रूढी परंपरा जोपासल्यामुळे आता याची चर्चा होते। गोंदिया तालुक्यातील जखमी अवस्थेत असलेल्या सारस पक्षाचा मृत्यू झालाय। विषबाधेनं या पक्षाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। नालासोपाऱ्याच्या पालिका रुग्णालयामध्ये धामण जातीचा साप शिरल्याने एकच खळबळ उडाली आणि या सापाची सुखरूप सुटका करण्यात आली।
महाराष्ट्रातील मानव वन्यजीव संघर्ष हाताळण्यास वन विभागाला अजून देखील यश आलेलं नाहीये। गेल्या 4 वर्षांमध्ये 298 माणसं मृत्युमुखी पडली असून संघर्षाचा हा आलेख वाढताच आहे। माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे। तब्बल 8 वर्षांनंतर औरंगाबादच्या जायकवाडी जलाशयामध्ये शेंटी बदकांचा थवा आढळलाय। युरोप आणि मध्य आशियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे बदक इथे येत असतात। विरारच्या अर्नाळा परिसरात मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये घोरपड सापडली आहे। मच्छीमारांनी प्राणीप्रेमींना बोलावून या घोरपडीला सुरक्षितरित्या जंगलामध्ये सोडून दिलंय। महाड एमआयडीसी पोलीस ठाण्या हद्दीतील चांडवे गावच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यावर महाड एमआयडीसी पोलिसांनी छापा मारून 14 गायीगुरांची सुखरूप सुटका केली आणि यावेळी कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारी धारदार हत्यारं जप्त करण्यात आली। शहापूरमधील वेवोली भूकंपग्रस्त गावाला ठाणे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी भेट देऊन घाबरलेल्या नागरिकांना धीर दिला। गेल्या 10 दिवसांपासून या गावात भूकंपाचे धक्के बसत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत मेळघाट दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते आज धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार आहेत। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।